हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला विविध प्राणी, पक्षी आवडतात. काही पक्षी त्यांच्या पंखावरील रंगसंगतीमुळे आवडतात, तर काही पक्षी त्यांच्या राहणीमानामुळे आवडतात. आता बघा, सुगरण पक्षी छान कलात्मकरित्या त्यांचा खोपा तयार करतात, म्हणून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. मोर आपल्याला त्यांच्या इंद्रधनुष्यासारख्या पिसाऱ्यामुळे आवडतो. एकूणच काय तर निसर्गातल्या रंगीबिरंगी आणि मन मोहून टाकणारा जीव म्हणजे पक्षी. शिवाय निसर्गाने देखील प्रत्येकाला आपलं संरक्षण करता यावं म्हणून विशिष्ट रचना केलेली आहे त्यांची. चला तर मग थोडा अभ्यास, थोड्या मस्तीचं बळ आपल्या पंखातही भरूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, शाळेला सुरुवात झाली ना की किती छान किलबिलाट ऐकू येतो. हो, म्हणजे लहान मुलांच्या आवाजातली ती गाणी, त्या कविता किंवा त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या आवाजात ऐकायला की नाही खरंच खूप गोड वाटतं. हो ना मधुलिका. आणि त्यातही शाळेच्या आसपास एखादं मोठं झाड असेल तर पक्ष्यांचा सुद्धा एक वेगळा किलबिलाट असतो. हो, कारण त्या झाडावर त्या पक्ष्यांची देखील शाळा भरते नाही का. आणि त्यातही विविध पक्ष्यांचे विविध आवाज. आणि ह्या एवढ्याच पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये कुठल्या तरी एकाच पक्षाचा आवाज ओळखायचा झाला तर थोडं मुश्किल आहे बरं का हे. म्हणजे कसं आहे, कान नीट देऊन ऐकायला हवं त्यासाठी. करेक्ट. आणि आपल्याला जर सगळ्या पक्ष्यांचा जर आवाज माहिती असेल तर आपण त्यातल्या किमान 3 पक्ष्यांचे तरी आवाज नक्कीच ओळखू शकतो. हो ना. आणि मला तर वाटतं मुलांना की नाही हे पक्षी ओळखून त्यांचे आवाज सुद्धा काढता येतात बरं का. म्हणजे ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात ग. चल मग हा मुलांचा प्रयत्न किती यशस्वी झालाय ते जाणून घेऊयात. कारण आज बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असा होता की 2 पक्ष्यांची नावं सांगून ते पक्षी कसे आवाज काढतात हे घरच्यांना सांगा. आणि मुलांनी घरच्यांना सांगितलंच आहे, शिवाय आपल्याला सुद्धा व्हॉइस नोट आणि उत्तरांच्या माध्यमातून पक्षी आणि पक्ष्यांचे आवाज सांगितले आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया अक्षिता वैद्य या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा भंडारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई नेहा वैद्य यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चल मग आता बोलूयात आपण अक्षिता सोबत. हॅलो. हा, बोला मॅडम. नेहाताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे अक्षिताचा अभ्यास? ठीक आहे, चालू आहे. मग अक्षिता घरी स्वतः अभ्यास करते की तिचा अभ्यास तुम्हाला घ्यावा लागतो? आवडीने अभ्यास करते ती घरी? आवडीनं करते, पण घ्यायला पण लागते कधी कधी. ओके. बरं, आम्हाला सांगा नेहाताई, तुम्ही कधी अक्षिताला छान छान गाणी, गोष्टी ऐकवता की नाही? विविध प्राणी पक्ष्यांची ओळख तुम्ही तिला कशी करून देता? की तुम्ही तिला बागेत घेऊन जाता की चित्र दाखवता, फोटो दाखवता, टीव्हीवर दाखवता, काय करता? फोटो दाखवतो. अच्छा. मग तिला कधी तुम्ही बाहेर नेलंय प्राणी संग्रहालयामध्ये आणि प्राण्यांची, पक्ष्यांची ओळख करून दिलीये का? हो, जसे घरापाशी कावडा वगैरे आला, बघ हा कावडा कसा आवाज काढताय. हा, बरोबर. चला, म्हणजे त्या निमित्ताने आजचा अभ्यास अक्षिताकडून तुम्ही करून घेतलेला आहे तर. हो.
खूप छान. आम्हाला सांगा, अक्षतामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्या घरातल्यांना आवडतो? गुण म्हणजे असा कसा आपल्याला असं वाटते ना आपली मुलगी छान शिकल्या पाहिजे. ती अभ्यास वगैरे करते. येतात पण तिला ABCD वगैरे, आता अडकित्ता वगैरे लिहिते वगैरे, वाचते वगैरे. अरे वा, छान. मग आहे काही हुशार मुलगी आपल्या सोबत अक्षिता? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो. हॅलो. हॅलो अक्षिता, कशी आहेस तू? ठीक आहे. चांगली, छान, ठीक आहे. व्हेरी गुड. आणि अभ्यास कसा करतेस तू? छान. गुड. आम्हाला तुझ्या आईने सांगितलं की तुला प्राणी पक्षी ओळखता येतात, त्यांचे आवाजही ओळखता येतात. मग तुझे आवडते पक्षी कोणते आहेत बरं? कावळा, चिमणी, पोपट, बदक, मोर. एवढे सगळे पक्षी तुला आवडतात? हो. व्हेरी नाईस. मग आता आम्हाला या सगळ्या पक्ष्यांचे आवाज सांग बघू, कसे असतात, कसे आवाज काढतात हे पक्षी? चिव चिव, काव काव. चिव चिव कोण करतं? चिमणी. आणि काव काव कोण करतं? कावळा. आणि मोर कसा बरं ओरडतो? कोकिळ कसं गातं बरं? ओके. आणि पोपट? ओके. छान छान छान. अक्षिता, तुला गाणं म्हणता येतं का? हो. म्हण बघू एखादं छानसं गाणं. छोटासा बाळ, पायात होते चार, हातात होती वाटी, वाटीत होता काऊ, तिकडून आली म्याऊ, म्याऊने मारली झडप, बाळ गेला रडत, आईने आणली काठी, मारली म्याऊच्या पाठी. छान. अक्षिता, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय. रेश्मा, हे पक्षी म्हण किंवा प्राणी म्हण आपल्या समाजाचा किती एक भाग आहेत. हो. पण ह्यांचं राहणीमान कसं आहे किंवा एकंदरच माणसाचं राहणीमान कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असेल ना, तर शाळेत गेल्यावर, वर्गात बसल्यावर पुस्तकांमधनं मिळणारी माहिती नीट समजून घ्यायला हवी. अगदी खरंय मधुलिका. मुळातच आपल्या जडणघडणीमध्ये समाजाचा भाग खूप महत्वाचा असतो आणि मोलाचा असतो. त्यामुळे समाजात कशा प्रकारे वावरलं गेलं पाहिजे याबद्दलची आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी खरंय तू म्हणतेस ते. म्हणजे समाजामुळे वैयक्तिक जडणघडणीवरती परिणाम होत असला तरी शाळेच्या जडणघडणीवरती सुद्धा समाजाचा परिणाम होत असतो. म्हणूनच हा विषय लक्षात घेऊन आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की शाळेच्या जडणघडणीत समाज कशा प्रकारे सहभागी असतो याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया सिद्धी चौगुले या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा सांगली इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई सुजाता चौगुले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण सिद्धी सोबत. सुजाताताई, नमस्कार. हा, नमस्कार. बोला. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? मी मस्त आहे. तुम्ही कशा? आम्ही पण एकदम छान आहोत. थँक्यू. आणि कसा सुरू आहे सिद्धीचा अभ्यास? सिद्धीचा अभ्यास छान सुरू आहे मॅडम. वा वा वा. आता सिद्धी 5वीला आहे, तर सिद्धीचा घरी अभ्यास घ्यावा लागतो की ती आवडीने स्वतः अभ्यास करते? ती आवडीने स्वतः करते मॅडम. फक्त जिथं अडचण येईल तिथं थोडंसं सांगावं लागतं. अच्छा. आणि शाळेत जायला सुद्धा तिला आवडतं? हो, खूप आवडते. शाळा चुकवत नाही अजिबात ती. आणि शाळेबाहेरची शाळा तिला आवडते की नाही? हा, शाळेबाहेरची शाळा म्हणजे कार्यक्रम ह्यामध्ये ती रमते. आवडते मॅडम. तुम्ही कधी तिच्याबरोबर बसून यापूर्वी हा कार्यक्रम ऐकलाय का? हा, एकदा ऐकलाय मॅडम मी. बरं. आणि या कार्यक्रमामध्ये आज सिद्धी स्वतः सहभागी होतीये. अखंड महाराष्ट्र तुम्हा दोघींना ऐकतोय, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय मॅडम. व्हेरी नाईस. थँक्यू. बरं, आम्हाला सिद्धीबद्दल एखादा छानसा असा गुण सांगा जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. सिद्धी प्रामाणिकपणे अभ्यास करते मॅडम. ती खोटं बोलत नाही कधी. ओके. शालेय स्पर्धामध्ये भाग घ्यायला आवडतं, अभ्यास करायला आवडतं, तिला डान्स करायला आवडतंय. वा वा वा, छान. म्हणजे एकूणच गुणी आहे तुमची सिद्धी. हो, आहे. बरं, आहे का मग सिद्धी आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. एक मिनिट. हॅलो. हॅलो सिद्धी, कशी आहेस तू? मी बरे आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही एकदम छान आहोत सगळे. आणि तुझा अभ्यासही छान जोरदार सुरू आहे, आईकडून कळलं. हो. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? अभ्यास जास्त करायला आवडतो मला. हो. बरं, तुला अभ्यास करायला आवडतो तर मग कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो बरं? मला मराठीचा अभ्यास करायला खूप आवडतो.
ओके. आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायला कंटाळा येतो? परिसर भाग 1. बरं. आणि या शाळेबरोबर अभ्यास करताना तुला विषय सोपे वाटत असतील ना? खूप छान वाटतात. व्हेरी गुड, थँक्यू. बरं, आम्हाला सांग, आज दिलेला अभ्यास तू केलायस का? आम्ही शाळेसंदर्भातलाच अभ्यास दिलेला. हो, केलाय मी. व्हेरी गुड. मग चल आपण आधी थोडासा अभ्यास करूयात आणि मग बाकी गप्पा मारूयात. ओके? हो, चालेल. मग आम्हाला सांग की शाळेच्या जडणघडणीमध्ये समाज कशा प्रकारे सहभागी असतो बरं? काय भूमिका असते समाजाची? वर्ग खोल्यासाठी देणगी देणे, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य, पाण्याची सुविधा हे असतं. देणगी देणे असं. ओके. पण सिद्धी, आम्हाला सांग की देणगी देण्याव्यतिरिक्त सुद्धा समाजाचा काहीतरी त्यामध्ये सहभाग असणार ना? आपलं वर्तन कसं असावं ह्या गोष्टी आपल्याला समाजात राहून कळतात. कसं वागू नये हे समाजातल्या काही घटकांकडे पाहून कळतं ना आपल्याला. हा. हो. मग या संदर्भात काही उदाहरणं तुला देता येतील का? हो, देता येतील ना. सांग पाहू. प्रामाणिकपणा, मोठ्यांशी कसं वागावे, मैत्रिणीशी मिळून मिसळून राहणे हे आपण समाजाकडून शिकू शकतो. व्हेरी गुड, अगदी बरोबर. सिद्धी, आम्हाला सांग, तुला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं आणखी? मला डान्स करायला, रांगोळी काढायला खूप आवडते. अच्छा, तू रांगोळी सुद्धा काढतेस? हो. शाबास. आणि मग कुठल्या स्पर्धेत वगैरे पण सहभागी होतेस का? हो, वक्तृत्व स्पर्धेत, प्रकट वाचन स्पर्धेत सुद्धा मी भाग घेतला होता. वा वा वा. बरं, मग तू आता आम्हाला काहीतरी वक्तृत्व स्पर्धा म्हणून काही सादर करणार आहेस की काही वाचून दाखवणार? मी कविता म्हणून दाखवू शकते. अरे वा, म्हण बघू. माय मराठी तुझिया पायी, तन मन धन मी वाहियले, तुझिया नामी तुझिया धामी, अखंड रंगुनी राहियले, कष्टामधली तुझीच गोडी, चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई, तुझे घरे अन तुझी पाखरे, वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो, राग तुझा संतोष तुझा, माय मराठी तुझिया अंकी, लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळ, भरारणे मज आवडते, तुझे चालणे तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली, शिकवी मजला प्रीत तुझी, तुझी यासाठी गुंफित बसते, मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा, नवरपली पण रंगांची, माय मराठी तुझी यासाठी वाट होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, माय मराठी. किती छान, खूप मस्त म्हटलंस तू हे गाणं आणि आम्हाला खूप आवडलं. शिवाय तू अभ्यास सुद्धा खूप छान केलास सिद्धी. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला मोठे झाल्यानंतर आर्मी ऑफिसर व्हायचंय. वाव. आणि हे तू का ठरवलंयस बरं? तुला कोणी सांगितलंय म्हणून का? माझे दोन्ही आजोबा आर्मीत होते म्हणून मला आर्मी ऑफिसर व्हायचंय. माझे मामा सुद्धा आर्मीतच आहेत. वंडरफुल. आणि तू नक्की होशील, आर्मीमध्ये नक्की जाशील. थँक्यू. यू वेलकम. सिद्धी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खरंच खूप आनंद झालाय आणि असाच छान अभ्यास करत राहा. शाळेबाहेरची शाळा आहे तुमच्या सोबतीला. मलाही तुमच्यासोबत बोलून खूप आनंद झाला आहे. ओ सो स्वीट. थँक्यू. बाय बाय सिद्धी. बाय बाय. बघ रेश्मा, शाळेच्या जडणघडणीमध्ये समाजाचा सहभाग खूप महत्वाचा असतो हे तर आपण सगळ्यांनीच जाणून घेतलं. बरोबर. तसंच मुलांच्या जडणघडणीमध्ये गोष्टीचा सहभाग खूप महत्वाचा असतो. चला मग ऐकूयात एक छानशी गोष्ट. एका रुपयाची ताकद. लेखिका पायोशिनी सराफ. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. टन 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 टन. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. 6वी इयत्तेमधले सगळे विद्यार्थी ताईच्या टेबलापाशी जमले होते. मुलं मुली एकमेकांमध्ये डबे फिरवून त्यातून खाऊ लागली. अजयनं शाळेतल्या कुत्र्याला म्हणजे गुंडूला पोळी खाऊ घातली. तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहात? ताईने मुलांना विचारले. अनिता म्हणाली, मी फुटबॉलची प्रॅक्टिस करणार आहे. मला मेस्सी सारखं व्हायचंय. रफिक म्हणाला,
मी ना खूप खेळणी तयार करणार आहे. मी तर बाबा रोज सामोसा, वडापाव आणि कचोरी खाणार आहे. विवेक म्हणाला. प्रगती म्हणाली, मी लोणावळ्याला ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाणार आहे. अरे वा, तिथे खूप प्रकारचे खेळ आहेत ना. वॉटर स्लाइड म्हणजे पाण्यातली घसरगुंडी आहे. पाण्यात जोरात खालीवर करणारी एक वेगवान कोस्टर आहे. थॉमस म्हणाला. प्रगती ते सगळे खेळ खेळणार असेल ना, मज्जा आहे. फैजा म्हणाली, पण तिथे तिकीट 60 रुपये आहे ना. प्रगती, तू तर खूपच श्रीमंत आहेस ग. प्रगती म्हणाली, अगं काही नाही ग फैजा, मी माझे साठवलेले पैसे खर्च करणार आहे. ताई हसत त्यांना म्हणाली, अरे तुम्ही सुद्धा सगळे ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊ शकता की, फक्त प्रगतीसारखे पैसे साठवा म्हणजे झालं. प्रगती म्हणाली, होय, आपण रोज 1 रुपया साठवला तरी त्यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. सीमा म्हणाली, रोज 1 रुपया साठवणं सोपं आहे, आपणही प्रयत्न करूया, मग आपण सगळे ऍडव्हेंचर पार्कला जाऊ शकतो. सगळे तयार झाले. सुट्टी संपेल तेव्हा सगळ्यांनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये एकत्र जायचं असं ठरलं. उन्हाळ्याची सुट्टी सगळ्यांची धमाल गेली. रफिकने आजूबाजूला मिळतील त्या गोष्टींपासून खेळणी बनवली. त्यानं काही खेळणी त्याच्या चुलत मावस भावंडांना विकली आणि रोज 1 रुपया साठवला. प्रसादने त्याच्या धाकट्या भावाला गणित शिकवलं. त्याबद्दल त्याचे बाबा त्याला जे पैसे देत होते त्यातून त्याने रोज 1 रुपया वाचवला. देवीची मामी तिला आईस्क्रीम खायला पैसे देत असे, त्यातून तिने रोज 1 रुपया वाचवला. अजयचे बाबा नगरपालिकेच्या बागेतील मुख्य माळी होते. अजयने त्यांना रोपं लावायला मदत केली. प्रत्येक नवीन रोपा मागे त्याच्या बाबांनी त्याला 1 रुपया दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. ताईने सगळ्यांना जमा झालेले पैसे मोजायला मदत केली. ऍडव्हेंचर पार्कचं तिकीट घेता येईल एवढे पैसे प्रत्येकाने जमवले होते. सगळ्यांनी जल्लोष केला, पण अजय मात्र अगदी शांत बसला होता. अंजलीनं विचारलं, अजय काय झालं रे, तू पैसे नाही साठवलेस का? नाही, मी काहीच पैसे साठवू शकलो नाही, अजय खिन्नपणे उत्तरला. गुंडू मागच्या आठवड्यात आजारी पडला. माझे साठवलेले सगळे पैसे मी त्याच्या औषधासाठी दिले. आता माझ्याकडे तिकिटासाठी पैसेच नाहीयेत. शेवटी निंबाराम म्हणाला, काळजी करू नकोस अजय, आम्ही सगळेजण थोडे थोडे पैसे साठवतो आणि तुझे तिकीट विकत घेतो. आणि निंबारामचं म्हणणं खरं ठरलं की एका आठवड्यातच 6वीच्या सगळ्या वर्गानं मिळून अजयच्या तिकिटापुरते पैसे जमवले. अखेर 6वीचा वर्ग ऍडव्हेंचर पार्क मध्ये गेला. रफिक आणि प्रसाद जायंट व्हीलवर बसून आनंदानं किंचाळले. झूम! फैजा पाण्यातल्या घसरगुंडीवरून सरसर घसरली. अजय आणि अनिता वॉटर कोस्टर वरून झुपकन बाहेर आले. 6वीच्या मुलामुलींनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये खूप मज्जा केली. हे सगळं झालं कारण त्यांनी रोज 1 रुपया साठवला होता. मी कसे पैसे साठवू? एका दिवसात किंवा एका आठवड्यात तुम्ही किती पैसे साठवू शकता ते ठरवा. ही रक्कम तुम्हाला शक्य असेल तेवढीच असावी. साठवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या छोट्या खोक्याची किंवा पत्र्याच्या डब्याची पिगी बँक बनवा. पिगी बँकेतून पैसे काढण्याचा मोह टाळा. तुम्ही पैसे कुठे खर्च करता याचा हिशोब नीट लिहून ठेवा. त्यामुळे कुठले खर्च कमी करता येतील ते तुम्हाला समजेल. यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचवता येतील. रेश्मा, आजचा आपला अभ्यास बघितला ना आपण, तर एकमेकांची काळजी कशी घ्यावी किंवा आपण समाजाशी कसे जोडले गेलेलो आहोत हे यातून अधोरेखित होताना दिसतं. करेक्ट, अगदी बरोबर आहे मधुलिका. आणि त्यामध्ये जसं आपण माणसांची काळजी घेतो तसंच आपण प्राण्यांची सुद्धा काळजी घेत असतो. अगदी बरोबर. आणि हे प्राणी सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत, तेव्हा आपण त्यांची सुद्धा काळजी घेणं, त्यांचं पालन पोषण नीट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंय मधुलिका. आणि तुला माहितीये, या गोष्टी सगळ्या व्यवहारात सुद्धा येत असतात. म्हणूनच व्यवहारात आल्या म्हणजे व्यवसाय आलाच. आणि व्यवसाय सुद्धा समाजाचा एक घटकच तर आहे. हो ना. आणि मुलांनी हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. व्यवसायांबद्दल म्हणायचं झालं मधुलिका, तर आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की शेळी पालन आणि मेंढी पालन या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी सविस्तर उत्तरं आपल्याला दिलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. पण ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण शेळी पालन, मेंढी पालन व्यवसायाबद्दल थोडी अधिकची माहिती ऐकूयात. नक्कीच. पशुपालन.
या विभागात शेतीसाठी महत्त्वाचा असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन होय. वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. गुरेपालन. गुरेपालन हा मिश्र शेतीचा अविभाज्य भाग आहे. गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. तसेच जनावराच्या मृत्यूनंतर त्यांच्या कातडीचा वापर चामडी म्हणून करतात, तर त्यांच्या हाडांचा वापर खते बनविण्यासाठी करतात. व्यापारी तत्वावरील गुरेपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो. शेळी पालन व मेंढी पालन. शेळी पालन व मेंढी पालन हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळी पालन व मेंढी पालन हे व्यवसाय डोंगराळ, निमओसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जातात. खुरटे गवत, झुडपे, बाभळी यावर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. शेळी व मेंढ्यांपासून दूध, कातडी व मांस मिळवणे हा मुख्य उद्देश ठेवून भारतात हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढी पालन केले जाते. शिवाय मेंढ्यांना शेतात बसवून खत मिळवता येते. यामुळे मेंढपाळाला आर्थिक फायदा होतो. एका भारतीय मेंढीपासून 1 ते 1.5 किलोग्रॅम लोकर आणि मांस मिळते. त्यांची विक्री करून मेंढपाळ उत्पन्न मिळवतो. तसेच मेंढीच्या मलमूत्रात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक असते. कुक्कुटपालन. केवळ शेती व्यवसाय पूरक जोडधंदा असे या व्यवसायाचे आजचे स्वरूप राहिलेले नाही, तर भरपूर भांडवलाची गुंतवणूक करून मोठे उत्पन्न मिळवून देणारा एक स्वतंत्र धंदा म्हणून आजकाल त्याच्याकडे पाहिले जात आहे. कोंबडी पाळणे हा व्यवसाय जगात सर्वत्र आढळतो. गावांमध्ये तर लोक अगदी स्वतःच्या घरात देखील हा व्यवसाय सुरू करतात. म्हणजेच हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणापासूनही सुरू करता येतो आणि पोल्ट्री फार्म सुरू करून याचे स्वरूप मोठे व आधुनिक करता येते. अनेक अत्याधुनिक सुविधा, कुशल तंत्रज्ञ, खाद्य निर्मितीसाठी साधन सामग्री व उत्तम विक्री व्यवस्था असल्याने मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू केल्यास चांगला नफा मिळवता येतो. कारण या व्यवसायास जवळच्या शहरातून मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होते. काही भागात ससे पालन, एमू पालन व वराह पालन हे व्यवसाय केले जातात. वराह म्हणजे डुक्कर. एमू हा शहामृगासारखा मोठा पक्षी असतो. त्याची अंडी व मांस खाल्ले जाते. मधमाशी पालन. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे. शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात. मधमाशा फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतरण करतात आणि पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात. परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते. त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. आजच्या आपल्या स्मार्ट पाता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत रेश्मा थोरात, सोनाली थोरात, रेणुका नाईकवाडी, मीनाक्षी नाईकवाडी, विद्या थोरात आणि अश्विनी थोरात. नमस्कार प्रतिभाताई, रेश्माताई, सोनालीताई, रेणुकाताई, विद्याताई आणि अश्विनीताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? व्यवस्थित आहे मॅडम. अरे वा. आणि मला सांगा, आम्ही पाठवतो तर आयडिया व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? आतापर्यंत तुम्हाला किती आयडिया व्हिडिओ मिळालेत बरं? 22. अच्छा. आणि या सगळ्याचे प्रयोग करून झालेत का तुमच्या गटातले? हे सगळे प्रयोग करत असताना मजा आली का सगळ्या जणींना? बरं. तर रेणुकाताई, तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता बरं? हो, पण काय केला होता प्रयोग ते जरा सांगा ना आम्हाला. मोड आलेल्या कडधान्याची बेळ केली होती मॅडम. मस्तच. त्याच्यात तुम्ही कुठल्या कुठल्या कडधान्यांचा वापर केलेला? त्यात कांदा टोमॅटो पण घातला होता का?
हो, कांदा, टमाटो, मटकी, चवळी, मसूर, वाटाणा, हरभरा, कांदा, टमाटो, तिखट, मीठ घालून भेळ केलती मोड आलेले कडधान्याची. ह्याच्यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही केला होता? परत आम्ही ऑटो आयडिया व्हिडिओ केला होता. आयडिया व्हिडिओचा प्रयोग करताना तुम्ही काय काय केलेलं? मुलांना काय काय समजावून सांगितलं? मुलांना ते ऑटो व्हिडिओ होता ना, त्यात वर्कशीट दिलतं, दिलेल्या अक्षरांची व चित्रांची योग्य जोडी लावा. आता मनीषाताई, तुम्ही आम्हाला सांगा की कुठले कुठले खेळ खेळलात तुम्ही आयडिया व्हिडिओच्या वेळेस? ते मातांना ते एकमेकींच्या हाताला धराया सांगून ते पर्स न करता डोळ्याला पट्टी बांधून ते मधून जायला सांगितलेलं, तो पहिल्यांदा केला होता. बरं. डोक्यावरती पाण्याचा ग्लास ठेवून एक प्रयोग करायचा होता, तो केलात का तुम्ही तुमच्या गटामध्ये? तो रिकामा ग्लास ठेवून होता ना, ते एका हाताने पाणी ओतून ते शेवटपर्यंत जी महिला जाईन ती विजेता होणार होती, तो केला होता. आता रेणुकाताई, तुम्ही आम्हाला सांगा की मुलांकडनं काही गणिताचे प्रयोग करून घ्यायचे होते, हा प्रयोग तुम्ही केला का तुमच्या गटात? हा, केला होता. त्यांना ते बेरजेचे गणित वजाबाकीचे असे सुपी म्हणजे त्या ह्याच्यावर दिली होती, वहीवर ही त्यांच्याकडून करून घेतली होती. अंक मापून कशी बेरीज करता येईल ते करून घेतलं होतं. तुम्ही घरातल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलात बरं मुलांना गणित शिकवताना? गणित शिकवताना ते डाळ घेतल्या होत्या, डाळी मापून, हरभरा डाळ, शेंगदाणे, वाटाणा. मुलांकडनं फुलपाखर चित्र पूर्ण करून घ्यायचं होतं, तो आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही? मुलांनी चित्र पूर्ण केलं का, रंगवलं का? रंग भरायचा होता तो ना? हो, बरोबर. त्यांच्या ह्याच्यावर भरले होते ते रंग. त्यांनी फुलपाखरू आपले म्हणजे नवीन पद्धतीचं कसं तयार होईल तसं त्यांनी बनवलं होतं कलर देऊन. अरे वा. मग मुलांना किती वेळ लागला बरं हे चित्र पूर्ण करायला? कुणी कलर देऊन केला होता, कुणी ते फिक टाकून त्याच्यात ते डाळी हे चिटकून कुणी तसा केला होता. म्हणजे खूप वेळ, अर्धा पाऊण तास एक म्हणजे बारकी लेकरं होती त्यांनी लय वेळ घेतला. आता अश्विनीताई, तुम्ही आम्हाला सांगा की मुलांनी कागदाचं विमान बनवलं होतं का? हो मॅडम. कोणाचं विमान सगळ्यात जास्त उंच उडालं बरं? आदित्य थोरात. पुन्हा आता मुलं हा प्रयोग करून बघतात का घरी? तर कागदाच्या घड्या घालून सुद्धा काही वस्तू बनवतात का? हो, बनवतात ना. आता मीनाक्षीताई, तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हा सगळ्या जणींना? हा. का बरं? काहीतरी शिकायला भेटतं ना मॅडम त्यातून. प्रतिभाताई, तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवेत का? हा, अजून मिळायला पाहिजे ना मॅडम. ते महिलांना नवीन प्रगती काय ना काही शिकायला मिळते ना त्यातून. बरोबर. आणि मुलांमध्ये सुद्धा काही सकारात्मक बदल होतात असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हा, लेकरांना ते खेळत अभ्यास कसा आपण घरच्या घरी करू शकतो ते त्यांना हे होतं ना, म्हणजे समजतं. बरं. मुलांमध्ये सुद्धा प्रगती होते असं वाटतं का तुम्हा सगळ्या जणींना? हा, प्रगती होते ना मुलांची. मस्त. तुमची आठवड्याची मीटिंग कुठल्या वारी ठरलेली असते? आणि आठवड्याची रविवारी. छानच. आणि तुम्ही तुमच्या गटाला नाव काय दिलंय बरं? कल्पना चावला. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? आम्हाला हे व्हिडिओ पाहून काय ना काय तर कल्पना भेटते ना, त्याच्यामुळे आम्ही कल्पना चावला नाव ठेवलं. बरं. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्या जणींशी गप्पा मारून, आणि मुलांमध्ये सुद्धा छान प्रगती होती. हा ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. सो फ्रेंड्स, एक नक्की, व्यक्ती तितक्या वल्ली असतात, तसंच पक्षी तितक्या त्यांच्या सवयी, घरटी आणि किलबिलाट असतो. बघा आता, काळा कावळा आकर्षक वाटत नसला तरीही इतर पक्ष्यांमध्ये तो उठून दिसतोच ना. शिवाय परिसर स्वच्छतेचा भारही तो उचलतो, हे विशेष. म्हणूनच म्हणतीये, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल तर प्रत्येकातलं वैशिष्ट्य तुम्हाला ओळखता येईल. जगताना मात्र सर्वत्र घारीची नजर ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींवरही लक्ष असू द्या. निरीक्षण करा आणि ध्येय गाठण्यासाठी स्वतःला तयार करा. तेव्हाच तुम्हाला गरुड झेप घेता येईल. सो बी कॉन्फिडेंट अँड स्टे हॅपी. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.